नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी ॲडव्हर्टाइजमेंट, एक अशी भरती, एक अशी जाहिरात घेऊन आलेलो आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जर नौदलमध्ये जाण्याची इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते. म्हणजेच काय रे, तर तुमच्यासाठी मी नेव्हीची एक भरती जी आहे ती घेऊन आलेलो आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं ट्रेनिंग जे आहे ते मिळणार आहे. तर लक्षात असू दे मित्रांनो, ही जी भरती आहे ती आहे भारतीय नौदल अग्निवीर भरती 2026 संदर्भात, ज्याच्यामध्ये 3 कॅटेगरीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे ती द्यावी लागणार आहे. तर लक्षात असू द्या मित्रांनो, याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता अग्निवीर SSR साठी वेगळी आहे, सोबतच अग्निवीर MR साठी वेगळी आहे आणि अग्निवीर MR MED जी आहे त्याच्यासाठी वेगळी वेगळी आहे. आता अग्निवीर SSR साठी काय दिली आहे सर, तर 50% गुणांसह फक्त 12वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल, बघा लक्षात असू द्या 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण, परंतु 12वी मध्ये मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स हे विषय तुमचे असलेच पाहिजे. ठीक आहे, तर मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स हे विषय असलेच पाहिजे. आता बघा, या जर कॅटेगरीमध्ये बसत नसाल ना तर घाबरण्याचं कारण नाही, कारण की याच्या सहित दिलेला आहे 50% गुणांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा. जर 12वी नसेल 50% गुणांचा तर इंजिनिअरिंग डिप्लोमा जरी असेल तरी तुम्ही काय करू शकता, तर याचा फॉर्म जो आहे तो भरू शकता. आणि डिप्लोमा जो आहे तो कशात हवा, तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा कम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यापैकी कोणत्याही एका याच्यात जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही काय करू शकता रे, हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. आता याच्यामध्ये अग्निवीर MR जो आहे याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं आहे, तर 50% गुणांचा फक्त 10वी उत्तीर्ण मागितलेला आहे. 50% गुणांचा 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही काय करू शकता, हा फॉर्म अगदी सहजतेने भरू शकता. आणि अग्निवीर MR MED साठी काय दिलेला आहे, तर 50% गुणांचा 12वी उत्तीर्ण म्हणजे मेडिकलसाठी, सोबतच याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सब्जेक्ट कंपल्सरी केलेले आहे. तर 12वी उत्तीर्ण आहात पण तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असेल तर तुम्ही यासाठी सहजतेने फॉर्म भरू शकता. आता याच्यामध्ये छोटीशी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती गोष्ट अशी आहे मित्रांनो, की याच्यामध्ये शारीरिक पात्रता सुद्धा मागितलेली आहे. आणि शारीरिक पात्रता काय सर, तर किमान 157 सेंटीमीटर पर्यंत तुमची उंची जी आहे ती असली पाहिजे. किती रे, किमान 157 सेंटीमीटर पर्यंत उंची असली पाहिजे, कारण की 12वी झालेले आहात, उंची अजूनही वाढेल, पण सध्या तुमची 157 सेंटीमीटर पर्यंतची उंची असली पाहिजे. वयाची अट दिली आहे मित्रांनो, याच्यासाठी सिंपल एक वयाची अट लक्षात ठेवायची आहे. अग्निवीर SSR साठी वयाची अट आहे 2004, 1 डिसेंबर 2004 ते 2008च्या दरम्यान तुमचा जन्म झालेला असावा. अग्निवीर SSR MR साठी तुमचा जन्म जो आहे 2005 ते 2009च्या दरम्यान झालेला असावा. आणि अग्निवीर MR MED साठी दिलेला आहे 2005 ते 2009च्या दरम्यान तुमचा जन्म जो आहे तो झालेला असावा. आणि याच्यासाठी जे नोकरी ठिकाण आहे मित्रांनो ते संपूर्ण भारत असणार आहे, म्हणजे भारतामध्ये तुम्हाला कुठेही असा जॉब जो आहे तो करावा लागू शकतो आणि त्याचं ट्रेनिंग जे आहे तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही जे आहे ते मिळूनच आहे. आता सोबतच लक्षात ठेवायची मित्रांनो, याची फी किती आहे सर, तर याची संपूर्ण फी आहे मित्रांनो 550 रुपये. किती रे, तर 550 रुपये जे आहे तुम्हाला याचा फॉर्म भरताना भरावे लागते. सोबतच 18% GST सुद्धा असते. सोबतच मित्रांनो लक्षात असू द्या, अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन आहे. ठीक आहे, ऑफलाईन स्वरूपात काहीच नाही, अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे. आणि याच्यामध्ये महत्वाची तारीख आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 6 एप्रिल 2026. लक्षात असू द्या, 6 एप्रिल 2026 पर्यंत हा फॉर्म जो आहे तुम्ही भरू शकता. परीक्षा जी आहे ती होणार आहे मे 2026 मध्ये स्टेज 1 ची. ठीक आहे, लक्षात असू द्या, स्टेज 1 ची परीक्षा जी आहे ती मे 2026 मध्ये होईल. स्टेज 2 ची परीक्षा जी आहे ती सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर 2026 मध्ये होईल. आणि स्टेज 2 जो आहे 2027 चं ते फेब्रुवारी, मार्च, मे 2027 मध्ये त्याची परीक्षा जी आहे ते होणार आहे. म्हणजे पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 अशा स्वरूपात जो आहे तुमचा पेपर घेतला जाणार आहे, ज्याच्यामध्ये स्टेज 1 आणि स्टेज 2 जो आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. तर अशा पद्धतीत तुम्हाला सर्वप्रथम तारीख जी लक्षात ठेवायची आहे ती आहे मित्रांनो 6 एप्रिल 2026. कारण पहिला जो तुम्हाला फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट दिलेली आहे ती आहे 6 एप्रिल आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडा गॅप मिळतो अभ्यास करण्यासाठी, जेणेकरून मे मध्ये जे आहे तुमची एक्झाम होऊन जाईल. पण दुसरं याच्यामध्ये नेमकं काय काय विचारलं जातं, आमचा अभ्यास कशा प्रकारे होईल, आम्ही 12वी आत्ता नुकतं झालेला आहे आणि 12वीच्या नंतर लगेच कोणता अभ्यास चालू करावा हे जर समजत नसेल ना तर घाबरण्याची गरज नाहीये. कारण तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ते म्हणजे स्पेक्ट्रम अकॅडमीचं युट्यूब चॅनलही सबस्क्राईब जे आहे ते करून ठेवायचं आहे, इतरही चॅनल फॉलो करून ठेवायचे आणि सोबतच तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन स्पेक्ट्रम अकॅडमी जे आहे ते तुम्हाला देते. त्याच्यामुळे लक्षात असू द्या मित्रांनो, तुम्ही कोणत्याही सिव्हिल सर्व्हिसेसचे प्रिपरेशन करत असाल, अगदी तुमचं 10वी झालं असेल, 12वी झालं असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तुम्ही कोणत्याही सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करत असाल तर स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्यासाठी नेहमी मदत जी आहे ती करतेच. सोबत लक्षात असू द्या मित्रांनो, की इथे असणाऱ्या बॅचेस या तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध होतात. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले किंवा भारतात कुठेही राहणारे विद्यार्थी असाल, तुमच्यासाठी ऑनलाईन स्वरूपात तर आहे, पण सोबतच ऑफलाईन स्वरूपात सुद्धा बॅच जी आहे ती अवेलेबल होऊनच जाते. आणि संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही अगदी महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ज्या ब्रांचेस आहेत ना मित्रांनो या संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात असाल, तुमच्यासाठी आमची एकतरी ब्रांच तिथे असतेच, जेणेकरून तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात सुद्धा याचं शिक्षण जे आहे ते मिळेल.
सोबतच मित्रांनो तुम्हाला याच्यासोबत अजूनही आर्म फोर्सेस मध्ये जायचं आहे, तुम्हाला पॅरामिलिटरी फोर्स मध्ये जायचं आहे, तुम्हाला एनडीची प्रिपरेशन करायची आहे. ठीक आहे. सोबतच तुम्हाला एसपीए, एनडीए, सीडीएसई, सीएपीएफ, एसआरपीएफ का असेल याची जर प्रिपरेशन करायची असेल तर त्याचीही प्रिपरेशन स्पेक्ट्रम अकॅडमी जे आहे ते तुमच्यासाठी उपलब्ध करून देते. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, जर तुम्ही इथे एनरोल झाला, तुम्ही इथे ऍडमिशन घेतली, तुम्हाला फायदे काय काय मिळतील. तर सगळ्यात पहिले तर स्पेक्ट्रम अकॅडमी फार जुन्या, फार काळांपासून जे आहे ते आपलं काम करते. 27 वर्षांपासून आपलं काम जे आहे ते निरंतर करत आहे. आणि इथे जे आहे तुम्हाला मराठी आणि इंग्रजी असं दोन्ही माध्यमांमध्ये प्रशिक्षणाची सोय मिळते. तुम्हाला मराठी शिकायचं तुम्ही मराठीमध्येही शिकू शकता, इंग्रजीमध्ये शिकायचं इंग्रजीमध्येही शिकू शकता. सोबतच लक्षात असू द्यायचं मित्रांनो, एक्सपिरियन्स टीचर जे आहे इथे तुम्हाला मिळतात. सराव परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात मिळतात, म्हणजे टेस्ट सिरीज जे आहे तुमच्यासाठी उपलब्ध होतात. सोबतच तुम्हाला बुकचा सेट सुद्धा मिळतो, जेणेकरून काय वाचायचं आहे हे सुद्धा त्याच्या माध्यमातून कळून जातं. कारण की लक्षात असू द्या, कोणताही पेपर असेल, कोणतीही सिव्हिल सर्व्हिसेस असेल, कोणतीही एक्झाम असेल, काय वाचायचं आहे याच्यापेक्षा काय नाही वाचायचं ना हे कळणं जास्त गरजेचं असतं. आणि तेच तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमीच्या माध्यमातून कळून जातं की आपल्याला नेमका फोकस कशावर करायचा आहे. आणि लक्षात असू मित्रांनो, आपल्या ब्रांचेस या संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, धुळे, नाशिक, पुणे, कोल्हापूर संपूर्ण महाराष्ट्रभर अवेलेबल आहे. सिंधुदुर्गला सुद्धा ब्रांच आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ तुमची जी माहिती आहे या एक्झाम बद्दल असेल किंवा तुम्हाला कोणता कोर्स घ्यायचा त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे तिथे पर्सनली व्हिजिट करून सुद्धा घेऊ शकता. सोबतच मित्रांनो, तुम्ही जर पुणेला राहत असाल तर पुणे शाखेचे सुद्धा इथे नंबर दिलेले आहे आणि ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे. पिंपरी चिंचवड शाखेचा ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे आणि पुणे शाखेचा सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे इथे जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, तर हे संपूर्ण माहिती जी आहे ते घेऊ शकता. ठीक आहे. आणि मित्रांनो, नुकतंच तुमची 12वी झालेली असेल तर हा व्हिडिओ जो आहे तुमच्या इतर मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. आणि तुमचे जेही प्रश्न असतील ना रे, अगदी छोट्याला छोटा प्रश्न जरी असेल, यांचा सिलेबस काय, आम्ही प्रिपरेशन कशी करू, अगदी छोट्यातले छोटे प्रश्न जरी असतील तरी ते कमेंट बॉक्समध्ये मांडा, जेणेकरून त्याच्यावर सोल्युशन जे आहे ते तुम्हाला दिल्या जाईल. ठीक आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.